नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले सुधीर चित्राच्या घरी गेलेला असतो. आता पुढे लहानपणी ताईच्या भोंडल्यात सुधीर सुद्धा जायचा. झाकलेल्या पातेल्यात काकडीचे तुकडे किंवा पेरूच्या फोडी असल्या काही फालतू वस्तूच असत, पण तरीही खिरापत ओळखण्यासाठी सर्व नावं घ्यावी लागायची. कसला शिरा, कसल्या वड्या, कसली फळं. चित्रा काहीतरी त्याला सांगू पाहत होती आणि त्याची उत्सुकता ताणल्यावर मध्येच सांगेन कधीतरी म्हणून पुढचे शब्द कापून टाकत होती. काय सांगणार होती ती? मजेदार मुलगी आहे. बसा, मी चहा घेऊन येते, चित्रा म्हणाली. चहाबरोबर जेव्हा वालाची उसळ सुधीरनं पाहिली तेव्हा तो आश्चर्याने म्हणाला, अरे च्या, वालाची उसळ मला आवडते. हे तुम्हाला कसं माहिती? खरं म्हणजे तुम्ही मला ओळखता की काय? म्हटलं तर ओळखते, म्हटलं तर नाही. ही कोडेची भाषा तुम्ही केव्हा सोडणार? सस्पेन्स संपला तर गंमत वाटेल ना, चेष्टेने ती म्हणाली आणि हसता हसता ती एकदम गप्प झाली. तिच्या अबोलपणामुळे त्याला संकोच वाटू लागला. एक अनोळखी मुलगी पहिल्याच भेटीत आपल्याला बोलवते काय आणि आपणही तिच्याकडे जातो काय? मी निघू आता? बराच वेळ घेतला तुमचा, सुधीर म्हणाला. घाई आहे? चित्रानं विचारलं. म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही, सुधीर चेष्टेने म्हणाला. चित्रा हसली. पुन्हा कधी याल? तिने विचारलं. येईन कधीतरी. असं नाही, केव्हा याल ते नक्की सांगा. उद्या, परवा. परवा येतो. मध्ये एकदा दिवस जावा म्हणून सुधीर म्हणाला. नक्की या, 5ला मी वाट पाहील. त्याला दारापर्यंत पोचवायला जात चित्रा म्हणाली. आणि हे असं नेहमी घडू लागलं. सुधीर जायला निघाला की चित्रा पुढच्या भेटीची वेळ नक्की करून घ्यायची. प्रत्येक भेटीत चित्रा त्याला अधिक आस्था दाखवत होती आणि तरीही दोघातलं अंतर कमी होत नव्हतं. आज फिरायला जाऊया का एक दिवस? चहा घेतल्यावर चित्रा म्हणाली. कुठं? सुधीरनं विचारलं. गुलटेकडीच्या बाजूला. तिकडे काय विशेष? दगडं आणि धोंडे. अगदी रखरखीत भाग आहे. मला आवडतो तो भाग, चित्रा म्हणाली. आणि खरंच त्या खडकाळ भागात फिरताना चित्रा हरवल्यासारखी झाली. त्यानं तिला बोलती करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ती अडखळत होती. त्याच्याकडे पाहताना तिची नजर त्याला भेदून आरपार जात होती. तिच्यात आणि त्याच्यात एक काचेची भिंत उभी राहिली होती. ती त्याला दिसत होती, पण तिच्याशी तो बोलू शकत नव्हता. असं हिंडायचं असेल तर दोघांनी फिरायला जाण्यास काय अर्थ आहे? मी परत जातो, सुधीर किंचित रागावून म्हणाला. रागावलात? विलक्षण रडलेल्या स्वरात चित्रानं विचारलं. तिच्या त्या आसू भरल्या स्वरात कोणालाही निशस्त्र करण्याचं सामर्थ्य होतं. सारं तसंच घडतंय, चित्रा स्वतःची पुटपुटली. इतक्या वेळा आपण भेटलो, पण एकदाही मला तुम्ही गाणं म्हणायला सांगितलं नाही. सुधीरच्या प्रश्नाला उत्तर न देता त्यालाच चित्रानं जाब विचारला. छान, तुला गाणं येतं हे मला काय माहीत? विचारल्याशिवाय कसं समजणार? चित्राचा फुगा फुटायला तयार नव्हता. सुधीरनं तिचा दंड धरून तिला खाली बसवलं आणि म्हटलं, इतके दिवस माहीत नव्हतं तर आज माहीत झालं. आज तुझं गाणं ऐकल्याशिवाय मी परत फिरणार नाही. कोणतंही म्हण, तुझं कोणतंही गाणं मला आवडेल, विलक्षण मृदू आवाजात सुधीर म्हणाला. त्याच्या मृदू आवाजाचा स्पर्श चित्राला झाला आणि ती एकदम मांडीत डोकं खुपसून रडू लागली. हे काय चित्रा, आज तुला झाले तरी काय? मला नाही का सांगणार? सुधीरचा विलक्षण गोंधळ उडाला. सांगेन, सांगावंच लागेल, पण आज नाही, पुन्हा केव्हा तरी. म्हणजे काय? आणि काय? असं काय सांगायचंय चित्राला की जे ती टाळत होती? ही आस्था काय म्हणून?
आणि या अवस्थेत ही एक प्रकारचं चमत्कारिक अंतर काय म्हणून सुधीरला या खेळाचा कंटाळा आला आणि त्याने प्रयत्नपूर्वक चित्राला टाळायचं ठरवलं. 15 दिवसात तो तिच्याकडे फिरकला नाही. तिने ऑफिसमध्ये त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने फोन घेतला नाही आणि एक दिवस त्याला मुंबईहून फोन आला. सुधीर, प्लीज फोन खाली ठेवू नका. मी चित्रा मुंबईहून बोलते आहे. कळवळलेल्या स्वरात चित्रा म्हणाली. बोल, मी ऐकतो आहे. परवा मुंबईला या. मुंबईला? ते कसं शक्य आहे? मला माझं ऑफिस नाही का? सुधीरनं विचारलं. रजा घ्या, नाही म्हणू नका. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला त्रास देणार नाही. सुधीर स्तब्ध राहिला. फोनमध्ये चित्राचे पिंगट बदामी डोळे त्याला दिसू लागले. प्लीज सुधीर. ठीक आहे, मी येतो. सुधीरचा नाईलाज झाला. सुधीर चित्राच्या घरी पोचला तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. तिच्या घरी कोणीही नव्हतं. त्यानं सभोवार नजर फिरवताच चित्रा म्हणाली. आज घरी कोणी नाही. सर्वजण सिनेमाला गेले आहेत. तू नाही गेलीस? छान. तुम्हाला बोलावून मी जायचं वाटतं. आम्हाला बोलावून असा अवतार करून बसण्यापेक्षा सुधीर चित्राकडे पाहत म्हणाला. चित्राचं नाक लालबुंद झालं होतं. डोळे सुजले होते. ती खूप रडली असली पाहिजे हे सुधीरच्या लक्षात आलं. तिच्या रडलेल्या चेहऱ्याचा उल्लेख करताच तिचे डोळे पुन्हा भरून आले. असं काय चित्रा? अधूनमधून तुला असं काय होतं? मला सांगायचं नाही का? सुधीरनं मृदू स्वरात विचारलं. सांगणार आहे. आज सारं सांगणार आहे. म्हणून तर तुम्हाला बोलावलं आहे. चित्रा डोळे पुसत म्हणाली. पण त्या अगोदर तुम्ही हे खा. चित्रानं कोपऱ्यातल्या टेबलावर ठेवलेला ट्रे त्याच्यासमोर आणून ठेवला. गुलाबजाम मला आवडत नाहीत आणि मला आता खाण्याची इच्छाही नाही. आजच्या दिवशी नाही म्हणू नका. आज विशेष काय आहे? सांगणारच आहे. पुन्हा मोनालिसाचं हास्य चित्राच्या चेहऱ्यावर उमटलं. सुधीरनं गुलाबजामची बशी संपवली आणि म्हटलं. लेडी हिचकॉक, आता सांग आज विशेष काय आहे? चित्रा उठली आणि कपाटातून एक फोटो आणून तिने सुधीरच्या हातात दिला. सुधीर आश्चर्यचकित झाला. जणू त्याचाच फोटो वाटावा इतका साम्य असलेल्या एका तरुणाचा फोटो होता तो. हा फोटो कोणाचा? सुधीरने विचारलं. अजितचा. कोण अजित? आम्ही लग्न करण्याचं ठरवलं आहे. होतं सुधीरनं विचारलं. होतं की आहे? ते उद्या ठरेल. उद्या. अजित इंग्लंडहून परत येणार आहे. निदान असं त्याच्या एका पत्रात होतं. सुधीर सुन्नपणे बसून राहिला. 4 वर्षापूर्वी याच दिवशी आमची प्रथम भेट झाली. आम्ही प्रेमात पडलो आणि वर्षभरातच, किंबहुना बरोबर वर्षानं आम्ही लग्न करण्याचं ठरवलं. याच दिवशी अजितला गुलाबजाम आवडत. सुधीर शांतपणे म्हणाला. तुम्हाला कसं कळलं? चित्रानं आश्चर्याने विचारलं. आणि त्याला वालाची उसळही आवडत होती. तुम्हाला काय माहीत? चित्रानं दुणावलं. तू आणि तो गुलटेकडीच्या बाजूला फिरायला जात होता. तू त्याला गाणं म्हणून दाखवायचीस. तुम्हाला हे सर्व माहीत होतं? चित्राच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. आतापर्यंत माहीत नव्हतं, पण आता माहीत झालं. ते कसं? तुझ्या वागण्याचा अन्वयार्थ आता मला स्पष्ट समजू लागला आहे. मी अजितसारखा दिसतो म्हणून तू माझा स्नेह वाढवलास. खरं आहे. मान खाली घालून चित्रा म्हणाली. एरवी पहिल्याच भेटीत मी तुम्हाला घरी बोलावलं नसतं. प्रेमात पडलेल्या मुलीने वागावं असं माझ्याशी वागलीस. माझा खेळ केलास. नाही, जाणून बुजून नाही. अभावितपणे तसं घडलं. चित्रा व्यतीत स्वरात म्हणाली. परिणाम एकच. माझा साधून उपयोग केलास. गणपतीच्या पूजेकरता सुपारीचा वापर करतात तसा. सुधीरचा स्वर कठोर झाला. सुधीर, रागावू नका. सुधीर, आमचं लग्न ठरलं आणि लगेच अजित इंग्लंडला गेला.
प्रथम 1 वर्षाकरता म्हणून गेला, पण त्याचा मुक्काम वाढत गेला. वाढत्या मुक्कामाबरोबर त्याची पत्रसंख्या कमी झाली. त्यातला ओलावाही कमी झाला. त्याच्याबद्दल अनेक वावड्या उठू लागल्या. त्या खोट्या ठराव्यात म्हणून मी प्रार्थना करीत राहिले. त्याची वाट पाहत राहिले. स्वतःला फसवत राहिले आणि स्वतःला फसविण्याच्या नादात मनापासून सुधीर म्हणाला, नाही, नाही. तुमच्या आधाराने मी माझं स्वप्न जगत होते, पण स्वप्न जगतानाही पाय जमिनीवर असावे लागतात. मुसमुसत चित्रा म्हणाली, मग लागले तुझे पाय जमिनीला? अजित येणार नाही हे तुला माहीत आहे. मग आणखी किती काळ तू स्वतःला फसवत राहणार? जन्मभर फसवता आलं असतं तर आवडलं असतं, पण ते शक्य नाही. का नाही? चित्रा, माझ्या आधाराने तू काही आपली स्वप्न जागवलीस, तसंच कायम करता येणार नाही का? चित्रा, मला तू आवडतेस. तुझी स्वप्न साकार करणं मला आवडेल. ती आता साकार होणार नाहीत सुधीर, चित्रा खिन्नपणे म्हणाली. अजित येण्याची, अजित खरा असण्याची जोपर्यंत अंधुक शक्यता होती, तोपर्यंत तुमचा आधार मला हवाहवासा वाटत होता. अजितसाठी तुम्ही मला प्रिय होता, पण अजित खोटा ठरला तर सुधीरही खोटा ठरेल. सुधीर समोर असताना मी अजितला विसरू शकणार नाही. धन्यवाद.